हे राज्य बदलायचं असेल, राज्यकर्ते बदलायचे असतील, तर उद्याच्या निवडणुकामध्ये सगळी प्रलोभनं एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला न्याय, समता, शाहू फुले आंबेडकरांचा विचार, शरद पवार साहेबांची आपल्या सगळ्यांना दिलेली शिकवणूक आणि महाराष्ट्रानं त्यांना दिलेला लोकसभेतला पाठिंबा, हे सगळं आपल्या बाजूने आहे. आपला विजय, उद्याच्या महाविकास आघाडीचा विजय महाराष्ट्रातल्या विधानसभेत होणार आहे. माझी स्वतःची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन आलोय, खात्री आहे 170 ते 175 जागा महाविकास आघाडीचा निवडून आल्याशिवाय राहणार, हे त्यांनाही माहिती आहे. मग आता काय, 4 जण खडकवासल्यात इच्छुक आहेत का? मग दोघांना जरा हाताळा, काहीतरी द्या. अपक्ष उभा राहतोय का बघा, म्हणजे ह्यांचा उमेदवार पडेल, त्यांची मतं विभागतील. पैशाचा तर काय पाऊसच आहे, त्याला काय ढगफुटी आहे पैशाची. आणि त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडे बंडखोऱ्या कशा होतील, महाविकास आघाडीची एकी कशी दूर होईल, हे आता सध्या प्रयत्न चालू आहे.